नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आयुष्यमान भारतची जी काही ऑपरेटर आय डी आहे, ती ऑपरेटर आय डी CSHच्या माध्यमातून तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता, याची ऑनलाईन प्रोसेस स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत काही सेकंदामध्ये पोहोचत राहते. चला तर पाहूयात आयुष्यमान भारतची ऑपरेटर आय डी कशा प्रकारे घ्यायची. सर्वप्रथम तुम्हाला कोणताही ब्राउझर ओपन करायचे, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, यामध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे आणि त्यामध्ये सर्च करायचे https://ump.pmjay.gov.in अशा प्रकारे सर्च करायचे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करूनही तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट होऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे वेबसाईट एंटर केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. तर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथे साइन अपवर क्लिक करायचे. तर इथे साइन अपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज आहे, तो नेक्स्ट पेज ओपन होईल. तर नेक्स्ट पेज म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे जो काही इंटरफेस आहे, तो इंटरफेस तुम्हाला इथे दिसून येईल. तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम इथे जो काही कॅप्चा आहे, तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. हा जो कॅप्चा इथे दिलेला आहे, तो कॅप्चा तसा तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुमचा जो आधार नंबर असणार आहे, तो आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथे व्हॅलिडिटी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हॅलिडिटी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ई-KYC साठी, तर ई-KYC मोड तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी येईल. तर यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, डोळ्यांचं बायोमेट्रिक असेल किंवा फिंगरप्रिंटचं बायोमेट्रिक असेल, अशा प्रकारचे 3 ऑप्शन तुम्हाला इथे दाखवले जातील. तर इथे तुम्ही ज्यावेळेस व्हॅलिडेट करता त्याच्यानंतर तुम्हाला इथे जो काही कॅप्चा आहे, हा कॅप्चा तुम्हाला जसा फिल करायचा आहे. फिल करून झाल्यानंतर तुम्हाला इथे जो कन्सर्न आहे, तो कन्सर्न तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी येईल. तर तुम्हाला इथे टिकवर क्लिक करायचे आणि अलाउवर क्लिक करायचे. अलाउवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी महत्त्वाची पर्सनल इन्फॉर्मेशन असणार आहे, ती पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची. तर पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला तुमचं जे काही नाव असणार आहे, ते नाव ऑटोमॅटिकली जे आधार कार्डवर असणार आहे, ते ऑटोमॅटिकली येईल. तुमचं जेंडर येईल, तुमचे वय येईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे महत्त्वाची माहितीमध्ये तुमचा जो काही ईमेल आयडी आहे, तो ईमेल आयडी तुम्हाला इथे टाकायचे आणि इथे व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही जो ईमेल आयडी टाकला असेल, त्या ईमेल आयडीवर तुम्हाला एक लिंक गेली असेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफायवर क्लिक करायचे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अपलोड न्यू पिक्चर, तर इथे तुमचा जो काही फोटोज आहे, तो फोटोज तुम्हाला इथे टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP गेला असेल, तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाची माहिती भरायची आहे, ॲड रोल. तर ॲड रोलमध्ये सर्वप्रथम तुम्हाला इथे पॅरेंट एंटाइटी, तर पॅरेंट एंटाइटीमध्ये तुमचं जे काही राज्य असणार आहे, ते राज्य तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ते राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एंटाइटी टाईप, तर एंटाइटी टाईपमध्ये तुम्हाला कार्ड क्रिएशन एजन्सी हे सिलेक्ट करायचे.
त्याच्यानंतर एंटायटी नेम, तर एंटायटी नेम मध्ये तुम्ही CSC सेंटरच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करत आहात तर CSC तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला CSC ID, तर तुमची जी काही CSC ID असणार आहे ती CSC ID तुम्हाला इथे टाकून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला इथे युजर रोल, तर युजर रोल मध्ये ऑपरेटर BIS, तर ऑपरेटर BIS हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथे ऍप्लिकेशन मध्ये, तर ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला BIS हा एकच ऑप्शन असणार आहे, तो एकच ऑप्शन तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे महत्वाचं आहे तुम्हाला ऍडमिन कोड, तर ऍडमिन कोड मध्ये तुम्हाला इथे तुमचा जो काही एरिया, तुमचा जो काही ऍडमिन कोड तुम्हाला कुठे भेटणार आहे, तर ऍडमिन कोड आहे तुमचा जो काही CSC चा हेल्थ अथॉरिटी पर्सन असणार आहे त्याच्याकडे तुम्हाला ऍडमिन कोड भेटणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे, CSC च्या ID वरून तुम्हाला एक तिकीट जनरेट करायचे आणि त्यावर तुम्हाला फक्त तिकीट मध्ये टाकायचे आयुष्मान ऍडमिन कोड, तर हा तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला ऍडमिन कोड उपलब्ध होईल. हे ऍडमिन कोड उपलब्ध झाल्यानंतर कशा प्रकारे कोणत्या तारखेला किंवा कोणत्या वारी तुम्हाला जो ऍडमिन कोड आहे तो दिला जातो ते तुम्हाला इथे सांगितलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ऍड वर क्लिक करायचे. ऍडमिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे ऍड वर क्लिक करायचे. तर ऍड वर क्लिक केल्यानंतर तुमचा डेटा आहे तो डेटा सेव्ह झालेला असेल. त्यानंतर तुम्ही तुम्हाला जे पेंडिंग साठी अप्रूव्हल घेण्यासाठी तुम्हाला याच्यावर पॉपअप आलेला असेल, तर त्यामध्ये काय करायचंय तुम्ही, तुम्हाला अप्रूव्हल तर लगेच भेटणार नाही, 2 दिवसांनी 3 दिवसांनी अप्रूव्हल भेटणार आहे. तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं असेल तर सेम प्रोसेस आहे. तर तिथे लॉग इन वरच यायचे आणि लॉग इन वर आल्यानंतर तुम्ही जो रजिस्टर मोबाईल नंबर टाकलाय तो नंबर टाकायचे. त्याच्यानंतर ऑथेंटिकेटेड मोड, तर मोबाईल नंबरवर तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्याच्यावरच तुम्हाला जो काही OTP तो OTP सेंड झाला असेल. त्यानंतर जो OTP आहे तो OTP टाकून घ्यायचा आणि तो OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचे आणि इथे लॉग इन वर क्लिक करायचे. तर लॉग इन वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जे काही माहिती भरलेली ती माहिती तुम्हाला इथे अशा प्रकारे दिसून येईल आणि इथे पेंडिंग मध्ये स्टेटस दाखवेल. तर तुमचं जो काही CSC चा डिस्ट्रिक्ट मॅनेजर असणार आहे हेल्थचा, तर हेल्थच्या मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करायचे आणि इथे जे काही रोल आहे, जी काही आयडी आहे ती अप्रूव्ह करून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही रिसिप्ट असते इथे डाउनलोड डिटेल्स, इथे तुम्ही इथे आयडी मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता आणि इथे डाउनलोड डिटेल्स म्हणून असतं, ते तुम्हाला डाउनलोड करायची आणि ती डाउनलोड केलेली आहे ही रिसिप्ट जी रेफरन्स आयडी असते ती अप्रूव्हल साठी तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट मॅनेजर असणार आहे हेल्थचा त्याच्याकडे तुम्हाला पाठवून द्यायची. तर अशा प्रकारे तुम्ही जे काही CSC च्या माध्यमातून जे काही आयुष्यमान भारतचे ऑपरेटर आयडी आहे ते ऑपरेटर आयडी तुम्ही घेऊ शकता. तर त्यासाठी जी काही ऑनलाईन प्रोसेस असणार आहे ती ऑनलाईन प्रोसेस कशा प्रकारे करायची याची संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तसेच अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.